नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये बरेचसे सणवार, व्रत, वैकल्य, पारायणे केली जातात. त्यामुळे या महिन्यामध्ये आपण काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे, कोणत्या गोष्टी या महिन्यामध्ये आपण आवर्जून करणे आवश्यक आहे, त्याचवर कोणत्या गोष्टी या महिन्यामध्ये टाळायच्या आहेत, अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये अगदी पवित्र महिना मानला जातो. या श्रावण महिन्याची सुरुवात ही गुरुवार 13 ऑगस्टला होणार आहे. या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबरला या श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. भगवान शिवशंकरांचे अनेक सेवा, व्रत, वैकल्य आपण करत असतो. त्यामुळे काही नियमांचे पालन आपल्याला या महिन्यात करायचे आहेत. काही गोष्टी या महिन्यात आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. तर आपण काही व्रत, पारायणे, पूजा पाठ करत असतो. यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे आपण रोज सकाळी या श्रावणमध्ये लवकर उठायचं आहे. रोज नित्य देवपूजा करायची आहे. त्याचवर आपले घर, अंगण स्वच्छ करायचं आहे. नित्य देवपूजेसोबतच आपण भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर जलाभिषेक करणे आवश्यक आहे. दुधानेच करावा किंवा पंचामृताने करावा असे नाही, तर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरी देखील चालतो. आता तुम्हाला जर सकाळच्या वेळेत शक्य नसेल अभिषेक करणे, सेवा करणे, तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेत प्रदोष काळात देखील अभिषेक करू शकता, काही सेवा करू शकता. श्रावण महिन्यामध्ये रोज शक्य आहे तर तुम्ही रोज जलाभिषेक करा किंवा प्रत्येक सोमवारी तर तुम्ही जलाभिषेक करा, काही महत्त्वाच्या सेवा करा. आपले घर, अंगण स्वच्छ करण्यासोबतच आपल्या अंगणामध्ये रोज रांगोळी करणे आवश्यक आहे. तर काही गडबडीत आपल्याला रोज रांगोळी काढणे शक्य होत नाही, तर श्रावणामध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ आपल्याला हे स्वस्तिक दोन्ही बाजूला काढायचं आहे. स्वस्तिक हे अतिशय पवित्र चिन्ह आहे आणि हे स्वस्तिक आपण उंबरठ्याच्या जवळ काढल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करत नाही. त्यामुळे आवर्जून आपले घर सर्व नकारात्मक गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये दररोज आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ स्वस्तिक काढायचे आहे. आपण अनेक व्रत, वैकल्य करत असतो. यामध्ये श्रावणातला सोमवार तर प्रत्येकजण करतात. त्याचबरोबर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी देखील उपवास केले जातात. त्याचबरोबर श्रावणामध्ये अनेक सणवार, व्रत, वैकल्य असतात. ती अगदी रीतिरिवाजाप्रमाणे, परंपरेनुसार चालत आले आहेत. त्याप्रमाणे सगळे सणवार, उपवास, व्रत, वैकल्य करायचे आहेत. श्रावणात भगवान शिवशंकरांच्या सेवेसोबतच आपली कुलदेवी, कुलदैवत यांना आपण विसरून चालणार नाही, तर त्यांची देखील सेवा आपल्या घरामध्ये होणे आवश्यक आहे. आपल्याला शक्य असेल तर रोज तुम्ही कुलदेवीचा मंत्र म्हणा. तुमचे कोणते कुलदैवत आहे त्यांचा मंत्र म्हणा. त्यासोबतच तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकतरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करा. अतिशय प्रभावी आहे. आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी कुलदेवीची ही सेवा म्हणून आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण जरूर करावे. तुम्हाला जर या श्रावण महिन्यामध्ये तुमची कुलदेवी, कुलदैवत यांचे दर्शन घेणे शक्य असेल तर त्यांचे दर्शन देखील तुम्ही घेऊ शकता. किंवा देवीची ओटी भरायची असेल तर तुम्ही कुलदेवीची ओटी भरा, कुलदेवीची ओटी भरा, ग्रामदेवीची ओटी भरा. कुलदेवीला जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी देखील तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता किंवा एखाद्या सुवासिनीची देखील तुम्ही ओटी भरू शकता. अशी सेवा आपण आपल्या कुलदेवीची, कुलदेवतेची करणे आवश्यक आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. रोज नित्यपूजेसोबत आपण अभिषेक तर करायचाच आहे. त्याचबरोबर श्रावण सोमवारी आपण रुद्राभिषेकाची सेवा करू शकता. रुद्राभिषेक ही अतिशय प्रभावी सेवा आहे. ज्यांच्या घरामध्ये रागड, तापट स्वभावाच्या व्यक्ती आहेत, सारखे वादविवाद करतात किंवा व्यसनी व्यक्ती आहेत, त्यांनी तर आवर्जून रुद्राभिषेकाची सेवा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी करावी. रुद्राभिषेक केल्यानंतर जे तीर्थ असते ते तीर्थ त्यांना पिण्यास द्यावे. ही अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्ही श्रावणात देखील करू शकता आणि इतर वेळी सुद्धा करू शकता. आता घरी करणे शक्य नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन देखील रुद्राभिषेकाची सेवा सामूहिकरित्या केली जाते. तिथे जाऊन देखील तुम्ही रुद्राभिषेक करून तेथील तीर्थ आणून त्या व्यक्तीला दिले तर चांगलाच फरक पडतो. तापट स्वभाव, राग कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच व्यसने सुटण्यासाठी देखील रुद्राभिषेकाची सेवा अत्यंत प्रभावी आहे. तर आवर्जून आपण करावी. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ आहे, दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ आहे, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग आहे आणि चौथ्या सोमवारी शिवामूठ गहू आहे. तर त्या सोमवारप्रमाणे आपण ती शिवामूठ आपण अर्पण करायचं आहे. तुम्ही घरातल्या शिवपिंडीवर तर करायचंच आहे. त्याचबरोबर आपण मंदिरात जाऊन देखील
शिवामूठ अर्पण केली तर चालते. त्याचबरोबर बेलपत्र, पांढरी फुले, धोत्याची फूल, फळ या गोष्टी आपण आवर्जून अर्पण करायचे आहेत. शिवपिंडीवर अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता, उसाच्या रसाने करू शकता, साखरेने करू शकता, मधाने करू शकता. जो पदार्थ घेऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे तो पदार्थ घेऊन तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक करू शकता. श्रावणामध्ये पृथ्वी तलावर शिवतत्व हे अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्याचा लाभ करून घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त भगवान शिवशंकरांच्या सेवा करायच्या आहेत. तुम्ही शिवमहिमा स्तोत्र, शिवस्तुती, शिवकवच या सेवा देखील करू शकता. रुद्राभिषेक तर आपल्याला एकतरी करायचाच आहे. त्याचबरोबर शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण देखील आपण या महिन्यात करू शकता. एकूण 15 अध्याय आहेत. तुम्ही 3 दिवसांचे, 7 दिवसांचे असे पारायण करू शकता. 7 दिवसाचे एक पारायण केले तर तुमचे श्रावण महिन्यामध्ये 4 पारायण होतील आणि जर तुम्ही 3 पारायण करणार असाल तर तुमचे अधिक पारायण होतील. जर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय, 14वा अध्याय, 15वा अध्याय हे देखील अत्यंत प्रभावी आहेत. तर हे अध्याय देखील तुम्ही प्रत्येक सोमवारी किंवा तुमच्या वेळेनुसार श्रावण महिन्यामध्ये वाचला तरी देखील चालेल. श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक व्रत वैकल्य पारायण करत असतो. त्याचबरोबर महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना आहे. हा भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे. त्यामुळे आपण या महिन्यामध्ये सणवार व्रत वैकल्य करत असताना आपले सौभाग्याचे सर्व अलंकार घालायचे आहेत. म्हणजे आपले मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या, टिकली हे सौभाग्य अलंकार आपण परिधान करणे आवश्यक आहे. कारण भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्याप्रमाणे आपला देखील संसार अखंड टिकावा, आपल्या नात्यामध्ये प्रेम राहावे, संसार सुखाचा व्हावा यासाठी आपण आपले सौभाग्याचे सर्व अलंकार घालायचे आहेत. माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यासारखा आपला जोडा देखील अखंड राहावा यासाठी आपण सौभाग्याचे सर्व अलंकार या महिन्यामध्ये घालायचे आहेत. तुम्ही जॉब करत असा, घरी असा किंवा तरी आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असणे आवश्यक आहे. बऱ्याच जणांना असे वाटेल की एवढी व्रत पारायण केली तर आम्हाला सगळं काही मिळणार आहे का, न करता काही मिळणार नाही का असं वाटेल. परंतु मैत्रिणींनो, आपण भरपूर कष्ट करत असतो आणि या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे व्रत पारायणे उपवास करणे आवश्यक आहे. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, देवाची साथ मिळावी यासाठी आपण हे व्रत पारायणे आणि आपली संस्कृती जपण्यासाठी आपण हे सर्व व्रत पारायणे या महिन्यामध्ये जरूर करावे. बऱ्याच महिला वर्किंग असतात, लहान मुले असतात किंवा आजारपणामुळे त्यांना काही व्रत पारायणे उपवास करणे शक्य होत नाही, काही सेवा करणे शक्य होत नाही. तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा दिवसातून फक्त 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. हा जप करा. त्यासोबतच एकतरी बेलपत्र आपण शिवपिंडीवर जरूर अर्पण करा. श्रावण महिन्यामध्ये दान धर्म करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर गोष्टीचे देखील तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर गायीची, पक्ष्यांची किंवा इतर प्राण्यांची देखील तुम्ही सेवा करा. त्यांचा देखील आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो. तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे दान धर्म करा आणि या मुक्या प्राण्यांची सेवा करा. श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र धार्मिक आणि शांत समाधानी वातावरण असते. त्याचप्रमाणे आपल्या घरातील वातावरण देखील शांत, समाधानी आणि उत्साही ठेवा. कोणाशीही घरामध्ये वादविवाद घालू नका किंवा बाहेरच्या लोकांशी देखील वादविवाद घालू नका. कोणाचा अपमान करू नका, कोणाची निंदा नालस्ती करू नका. त्यासोबतच कोणाची फसवणूक देखील करू नका. तुम्हाला फसवणूक केली, वादविवाद घातला किंवा कोणाला नावे ठेवले तर तुम्हाला तेवढ्यापुरते समाधान वाटेल, परंतु तोच अपमान, तीच निंदा तुमच्या बाबतीत देखील कधीतरी घडणार असते. तर आपण या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये व्यसनांपासून देखील दूर राहायचं आहे. मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे आणि व्यसने देखील टाळायची आहेत. पूजापाठ करण्यासोबतच सात्विक आहार, सात्विक राहणे हे देखील महत्त्वाचे आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.